मित्र हो, आपण आहोत हनॉय या सिटीमध्ये आणि हनॉयच्या ओल्ड क्वार्टरच्या दिशेने आपण चाललो आहोत आता. आणि हा एक टिपिकल स्ट्रीट सीन आहे हनॉयमध्ये. आपण पाहू शकता की जे रोड साईडला आपल्याला पेवमेंट्सवरती लोक ब्रेकफास्ट वगैरे करताना पाहता येतील, छोटे छोटे टेबल स्टूल्स वगैरे मांडून. त्याचप्रमाणे बऱ्याचशा टू व्हीलर्स इथे आपल्याला मिळतात पाहायला. सो तरीसुद्धा हॉकिंगचा आवाज अजिबात नाही आहे आणि खूपच बरंचसं नीट आणि क्लीन असं इथलं एन्व्हायरमेंट वाटतंय. तर दिस आर सर्टन थिंग्स ज्या सगळ्या डेव्हलपिंग देशांनी इम्प्लिमेंट केल्या पाहिजेत, शिकल्या पाहिजेत. एक ओल्ड स्ट्रक्चर दिसतंय आपल्याला इथे. व्हिएतनाममध्ये जर तुम्ही सिंगल असाल तर ग्रॅब बाईक असते, आपल्याला अत्यंत उपयोगी पडू शकते. आणि जर 4 वगैरे पर्सन्स असतील, 2पेक्षा जास्त असतील, तर ग्रॅब टॅक्सी ही बरी पडते. यू कॅन सी वन ऑफ द ग्रॅब बाईक्स हिअर. हे समोर पण आपल्याला दिसत आहेत. ग्रॅब आणि गोजेक हे 2 इथे चांगले चालणारे ॲप्स आहेत फॉर ट्रान्सपोर्ट आणि ऑल्सो फॉर ईटिंग. काही मागवायचं असेल तरीसुद्धा आपलं उबर ईट्स जसं असतं तसं ग्रॅबचं देखील सर्विस अवेलेबल आहे इथे. कॉफी आणि वेगवेगळे रेस्टॉरंट्स. सो इथे ऑफकोर्स मस्ट टेस्ट ही कॉफी आहे. एक कॉफी, सॉल्ट कॉफी. त्याचप्रमाणे आम्ही इथलं किंवा फो आपण जे म्हणतो ते सूप, व्हेजिटेरियन व्हेरियंट पण मिळतो त्याचा, तर ते पण टेस्ट केलेलं आहे. आणि बानमी सँडविच जे आहे ते आत्ता आम्ही टेस्ट करणार आहोत. या रस्त्याच्या दोन्ही बाजूला आपल्याला वेगवेगळे शॉप्स मिळतील. फार छान पर्सेस, शूज, खेळणी लहान मुलांची आणि इतर बऱ्याचशा गोष्टी आपण इथून पिकअप करू शकतो. बार्गेनिंग चालतं, पण अगदी म्हणजे 50% वगैरेवर जंप केलं तर ते त्यांना आवडत नाही सहसा. तर त्यामुळे आय थिंक अबाउट 20 ते 30% रिड्यूस करून आपण सांगितलं तर गोष्टी होऊ शकतात.